हॅलो नमस्ते, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पट्टीचे मणी घालून डिझाईन शिकलो होतो। तर आज आपण ह्या पट्टीखाली डिझाईन तयार करणार आहोत मण्यांचं। तर बघा, मी इथं एक नंबरची लाईन आहे, ते मी दोरा बांधून घेतलेत आणि आपल्याला 11 लाईनीमध्ये पान तयार करून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला मी तोरणासाठी पहिलं मणी वळून घेतलेत आता दोऱ्यांमध्ये असे। तर आपण जसं तोरण मणी वळून घ्यायचे आहेत सुरुवातीला। आणि एक नंबरची जी लाईन आहे तिथे मी हा दोरा बांधून घेतलाय। दोन तीन साखळी सुरुवातीला तयार करून घ्यायचं आणि जिथं मी एक खांब तयार करून घेतलं साखळीचा बांधून दोरा, तिथेच एक खांब आणखीन डबल क्रोशे तयार करून घ्यायचं। या समोरची एक लाईन आहे, ही पूर्ण एक खांब आहे ना, तिच्या खालनं सुई घालून हा दोरा ओढून घ्यायचं। पूर्ण खांबांना आपण खांब तयार करून घ्यायचं, एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं। त्या समोरच्यात पण प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला एकातच 2-2 खांब तयार करून घ्यायचं आहे। आपण कुठे साखळी वाढवून नाही घ्यायचं, फक्त आपल्याला खांबच तयार करून घ्यायचे आहेत एकातच 2 पट्टीच्या प्रत्येक लाईन मध्ये। अशा आपल्याला प्रत्येक लाईनीमध्ये एकातच 2-2 खांब असे तयार करून घ्यायचं आहे। तर 1 2 3 4 5 6 तर असे आपल्याला 11 घ्यायचे आहेत। तर 11 घेऊया आपण। तर 11 टप्पे तयार करून घेतलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। आता आपल्याला 3 साखळ्या तयार करून घ्यायचं, 1 2 3 आणि तंदूसने आपण जसं पट्टीला आपण मणी ओढून घेतले होते तसे इथे पण डिझाईनला तंदूसचा वापर करणार आहोत आपण। तर हा एकच मणी आपल्याला बरोबर 3 साखळ्या तयार करून त्याच्या बाहेर मणी ओढून घ्यायचं। तर 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि 1 2 3 1 2 3 लाईनी मणीच्या सोडून ते समोरच्या इथे आपल्याला चौथ्या लाईन मध्ये परत आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं। एकातच 2 खांब हे असं। तर इथे पहिलं आपलं ताणले मणी कसं सैल्यात हे बघून घ्यायचं, कारण ह्याच्या खाली आपली वाढ होणार आहे मण्यांच्या। तर व्यवस्थित मणी आले आपले बघा। फक्त 1 2 3 लाईन सोडून चौथ्या लाईनमध्ये एकातच 2 खांब तयार करून घेतलेत मी। आता असेच आपल्याला इथे जसे 11 टप्पे तयार करून घेतलेत, 11 लाईनमध्ये 2-2 खांबांचे आपण 11 टप्पे तयार करून घेतलेत असे प्रत्येक लाईनमध्ये। तर पुढे पण तसंच करून घ्यायचं आपल्याला इथे। आता हे बघा, ही जी लाईन आता इथे आपण एकातच 2 खांब तयार करून घेतलेत, त्याच्या पुढचे हे जे खांब आहे
सुरुवातीला त्या खांबाच्या बरोबर त्या खांबाला घेऊन तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. एकातच असे 2 खांब बनवून घ्यायचे. तर त्याच्या समोरच्यात पण असे 11 टप्पे आपल्याला बनवून घ्यायचे. तर घेऊया आपण असं सेम. तर बघा 11 टप्पे तयार आहेत आपले 2-2 खांबांचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर 3 साकळ्या करून घ्यायचं. 1 2 3 आणि तंदूस घेऊन एक मणी घ्यायचा आपण फक्त. सेम पट्टीला आपण मणी कशी घेतली ते तशीच आपल्याला ह्या तोरणामध्ये पण तंदूसने अशीच मणी सरकवून घ्यायचं आहे. थोडीशी साखळी आपली बाहेर आले. तंदूस काढून घ्यायचं. तर 3 साखळ्या तयार करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 1 1 2 3 3 लाईनी सोडून चौथ्या लाईनमध्ये आपल्याला इथे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचे. असं परत त्या समोरच्यात आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायचे. जर सुरुवातीला आपण 11 टप्पे कसे तयार केले ते 2-2 खांबाचं, तसंच आपल्याला इथे पण 2-2 खांबाचा टप्पा तयार करून घ्यायचे आहेत. आणि अशीच एक एक मणी आपल्याला 3 साखळ्या आणि 1 मणी घ्यायचे आहेत. असे 11 टप्पे तयार करून घ्यायचे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 3 साखळ्या तयार करून घ्यायच्यात आणि 1 मणी घ्यायचं. परत 3 साखळ्या तयार करून घ्यायच्यात आणि ह्या पट्टीचे 3 लाईनी सोडून द्यायच्या आपल्याला. आणि चौथ्या लाईनमध्ये परत 2 खांब तयार करून घ्यायचं आणि असेच 11 टप्पे तयार करून 3 साखळ्या घ्यायचं आणि 1 मणी 3 साखळ्या आणि 11 टप्पे तयार करायचे. फक्त मणीच्या मणी जेव्हा घेतो आपण तर पट्टीचे 3 लाईनी आपल्याला सोडून द्यायच्या. तर ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया. तर ही लाईन आपली पूर्ण तयार आहे. 1-1 मणी आणि 11 खांबांचे असे 2-2 खांबांचे 1-1 टप्पा तयार करून घेतला. असे 11 टप्पे आपण बनवून घेतलेला आहे. तर ही आपली पहिली एक लाईन पूर्णपणे तयार आहे. तर दुसऱ्या लाईनला बघा आता ही सुरुवातीला 1-2 खांब आहेत आपले. तर 1 नंबरचा खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये इथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 खांब आहेत अलीकडचे आणि समोरचे 1-2 खांब आहेत. तर ह्या 4ही खांबांच्या मध्ये बरोबर इथे आपल्याला साखळी तयार करून घ्यायची 3 1 2 3 आणि त्यामध्येच आपल्याला आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. 2-2 खांबाचे जी टप्पे आहेत तिथे बघा हे 1 2 आणि 1 2 असे आपले 2-2 खांबाचे 2 टप्पे आहेत. तर ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे 1-2 खांब मी बनवून घेतले. तर आपण 11 टप्पे तयार केलं पहिल्या लाईनला. तर दुसऱ्या लाईनमध्ये आपले 10 टप्पे तयार होतात. तसं आपला जसं आपण तोरण बनवत जातो तसं 1-1 टप्पे आपले कमी होतात. दोन्ही टप्प्यांच्या मध्ये आपल्याला हे 2 खांबांचा टप्पा बनवून घ्यायचा. बघा 1-2च्या मध्ये इथे एक टप्पा तयार करून घेतलो आपण. ह्याच्यामध्ये असे आपल्याला पूर्णपणे टप्पे बनवून घ्यायचे 2-2 खांबांचे. तर हे बनवून घेऊया आपण. पहिल्या लाईनमध्ये आपण 11 घेतले होते. तर दुसऱ्या लाईनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तयार झालेत आपले 10 टप्पे 2-2 खांबांचे. तर 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1
2 3 साखळ्या तयार करून एक मणी घ्यायचा आहे. आपण जसं पट्टीला आपण मणी घेतलं तसंच मणी घ्यायचं आहे. ह्या मणीतून तंदूस आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आणि ज्या साखळीमध्ये आपण तंदूस घेतलं ती साखळी मणीच्या बाहेर असं ओढून घ्यायचं. हे बघा असं. नंतर हा दोरा जरा सैल झालेला असतो, हा दोरा आपण ओढून घ्यायचा. फिनिशिंग चांगली येते. परत आपल्याला 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 3. परत एक मणी ओढून घ्यायचा. आपण पहिल्या लाईनमध्ये एकच मणी घेतलं होतं, तर दुसऱ्या लाईनमध्ये 2 मणी घ्यायचे आहेत आपल्याला. दुसरा पण मणी आपण ओढून घेतलेला आहे. परत 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या तयार झाल्यात आपल्या. आणि 1 2 हा 1 2 खांबाचा टप्पा झाला आणि समोरच्या ह्या दोन्ही टप्प्यांच्या मध्ये इथे आपल्याला एकातच ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये बरोबर इथे आपल्याला 2 खांब एकातच तयार करून घ्यायचं बनवून. 1 2. तर हे बघा मणी आपल्या अशा दिसतात. पहिल्या लाईनमध्ये 1 मणी, दुसऱ्या लाईनमध्ये 3 साखळ्या, 1 मणी 3 साखळ्या, 1 मणी आणि 3 साखळ्या तयार करून घेतलेत आपण. आणि इथे 10चा एक टप्पा तयार करून घेतला आपण. पहिल्या लाईनमध्ये 11 होते, दुसऱ्या लाईनमध्ये 10 झाले. तर ही पूर्ण लाईन आपल्याला सेम असंच बनवून घ्यायचं. तर आपली दुसरी पण लाईन पूर्णपणे तयार आहे. बघा इथे 1 मणी आला आहे, तर आपण खाली 2 मणी घेतले. तिसऱ्या लाईनला 3 मणी घ्यायचं, चौथ्या लाईनला 4 मणी घ्यायचं आणि 5व्या लाईनला 5 मणी घ्यायचं. आणि जे हे आपण मध्ये पानांचा जो आकार घेतला आहे तिथे आपण 11 टप्पे केलेत पहिल्या लाईनला, दुसऱ्या लाईनला 10 झालेत, मग 9 होणार, 8 होणार, 7 होणार, 6 होणार, असे आपले कमी कमी होणं 1 पर्यंत आपलं हे पान तयार होणार. आणि इथलं मण्यांचा फक्त मणी वाढणार आपले. तरी आता मी जर तुम्हाला पूर्णपणे तोरण जर विणून दाखवतो खूप मोठा व्हिडिओ होईल. तर आता आपण सेम हे 2 लाईनिंग जसे बनवून घेतलेत तसेच आपल्याला खाली पण बनवून घ्यायचे आहेत. काहीच अवघड नाही आहे. फक्त आता हे ते आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पहिल्या लाईनमध्ये 11 टप्पे तयार झालेत. आपण 2-2 खांब घेतलेले आहेत, एकातच 2 खांब आणि 3 साखळ्या घेतलेत. आपण 3 साखळ्या घेऊन 1 मणी ववला आणि 3 साखळ्या घेतलेत आणि परत आपण 11 टप्पे तयार करून घेतले 2-2 खांबाचे. आणि दुसऱ्या लाईनमध्ये काय केलं, दुसऱ्या लाईनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टप्पे तयार करून घेतलेत आणि 3 साखळ्या 1 मणी ववला, परत 3 साखळ्या 1 मणी ववलात आणि 3 साखळ्या आणि इथे बरोबर 10 टप्पे तयार करून घेतलेत. आणि सेम इथलाच प्रकार इथे आपण करून घेतलेत. 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या. तर तिसऱ्या लाईनला काय होणार, आपले इथे 10 टप्पे आहेत ना, 10 टप्प्याच्या ऐवजी 9 टप्पे तयार होणार आणि 9च्या ठिकाणी 3 साखळ्या येणार, 1 मणी येणार, 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या 1 मणी असं येणार आपले. तर आता इथे 1 मणी आहे, 2 मणी, मग 3 मणी, 4 मणी येणार. मणी वाढत जाणार आणि इथला पानाचा जो आकार आहे आपला कमी होत जाणार. तर सेम असं तोरण आपण बनवून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर आपण पूर्ण तोरण बनवून घेऊया. हे बघा 1 2 3 4 5 5वी लाईन आपली पूर्ण होत आलेली आहे. तर 5व्या लाईनमध्ये आपले 11 टप्पे झाले होते, 10 9 8 आणि आता 1 2 3 4 5 6 7 5व्या टप्प्याला 5व्या लाईनला 7 टप्पे आलेत आपले. आणि 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या 1 मणी, 3 साखळ्या आणि 1 मणी 3 साखळ्या असे आपल्याला प्रत्येक लाईनमध्ये 1-1 मणी वाढतात आपल्या. आणि मणी घेते वेळेस 3-3 साखळ्या घ्यायचं, याने गॅप बरोबर असतं. आपण साखळ्या 3-3 मोजल्यानंतर ह्या दोन्ही मण्यांच्या बरोबर 3 साखळी, ह्या दोन्ही मण्यांच्या मध्ये 3 साखळी बरोबर व्यवस्थित असं एकसारखं अंतर दिसतं मण्यांमध्ये. तर हे पूर्ण आपल्याला आता ह्या पानाचा एक टप्पा येईपर्यंत आपल्याला हे पान तयार करून घ्यायचं आहे. तर घेऊया आपण पूर्ण तोरण बनवून घेऊया आता.
हे बघा आपल्या किती लाईन्स आहेत आणि 4चा टप्पा आला शेवटला 1 2 आणि 3 हे 4 टप्प्याला 2-2 खांबांचे आपण टप्पे तयार करून घेतले होते। तर 11 10 9 8 7 6 5 आणि हे 4 असे आपले हे पानाचा जो आकार आहे हा कमी होत आला आहे आपला खाली आणि मण्यांचा मणी जे आहेत आपले तरी मणी वाढत गेलेत आपले। हा सुरुवातीला पहिल्या लाईन मध्ये एक मणी वळवलात आपण 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी मणी आपण वाढवत गेलेत आणि इथले भाग हा कमी होत गेलाय। तर एक मणी 3 साखळ्या एक मणी 3 साखळ्या असं घेऊन आपण मणी वळवून घेतलेले आहेत तोरणामध्ये। तो आपण जेव्हा सुईनं साखळी वळून घेतो तिथेच आपण तंदूस घालून अगोदर फक्त आपल्याला लोकरीमध्ये मणी वळून घ्यावं लागतं तोरण विणते वेळेस। आणि जर समजा आपण तोरण विणताना मणी जर संपलेले असतील आपले तर आपला दोरा इथंच कट करून घ्यायचा, कारण इथं गाठ आली तर चालते। जर मण्यांमध्ये जर गाठ असली तर आपली मणी मागे पुढे होत नाही, त्याच्यामुळं दोरा कट करते वेळेस इथेच आपण जेव्हा खांब तयार करतो तिथे दोरा कट करून मणी वळून घ्यायचं लोकरीमध्ये। खूप सुंदर तोरण तयार झालेलं आहे। हे असं तंदूस मणीतनं बाहेर घ्यायचं, हा काढून टाकायचं परत आणि ते सुई घालून साखळी तयार करून घ्यायचं। एक मणी आणि 3 साखळ्या दर वेळेसला मोजून घ्यायचं। मण्यांमध्ये आकार सेम दिसतो आपला 3-3 साखळ्यांचा। परत 3 साखळ्या तयार करून मणी वळून घ्यायचं। खूप सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे। तर आता इथे 4 टप्पे आहेत, मग 4 टप्पे झाल्यानंतर 3 2 1 येणार आपला आणि मणी किती येणार आपले, आता आपण 8 मणी वळून घेतलेत, मग 9 10 आणि 11 असे मणी वाढत जातात आपले। तर चला आता तोरण पूर्णपणे बनवून घेऊया आपण। तर आपलं पूर्ण तोरण तयार झालेलं आहे। तर शेवटला पानांचा 2च खांबांचे एकच टप्पा तयार झालेला आहे बघा शेवटला। आणि मणी जे आहेत 11 मणी आलेत आपले शेवटच्या लाईन मध्ये। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर आपण ह्याला गोंडे लावून घेणार आहे। दोन्ही मण्यांच्या मध्ये जे पान आहे तिथे आपल्याला गोंडा लावून घ्यायचा आहे। तर गोंड्याला मी साधी साखळी टाकणार, तुम्हाला जर मणी टाकायचे असते गोंड्यामध्ये तुम्ही टाकू शकताय। तर मी असे 4 बोटांना आपला गोंडाची साईज तुम्हाला कशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही बोटांना दोरे गुंडाळू शकताय। तर 50 वेळेस मी बोटांना दोरा गुंडाळून घेतलेला आहे। तुम्हाला जर गोंडा खूप मोठी साईज पाहिजे असेल गोंड्याची दाट तर तुम्ही जास्त गुंडाळू शकताय। हे कट करून घ्यायचं दोन्ही साईडनं बरोबर मधोमध, जसं असा हा गोंडा कट करून घ्यायचा आणि ते मधोमध दोऱ्याने बांधून घ्यायचं। बरोबर असं मधोमध मी बांधून घेतलंय 2-3 वेळेस गाठी मारून आणि सगळं एकत्र करून बरोबर कट करून घ्यायचं एकसारखं। अशा मला गोंडे बनवून घ्यायचे, सगळे गोंडे करून घेऊया। तर हे बघा आपले गोंडे तयार आहेत बनवून। तर प्लेन तर चांगलं वाटत नाही म्हणून मी त्यात मणी घालून घेणार आहे गोवून। हे आपले 2 पदरे आहेत आणि ह्या सुईमध्ये हा दोरा वळून
अगोदरच्यात मणी ओवून घ्यायचं आहे. तर 2 पदरी दोरा मी सुईमध्ये ओवून याच्यामध्ये मणी ओवून घेते. अशी मणी ओवून घ्यायचे आपल्याला. गोंड्यामध्ये मी 7 मणी ओवून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7. हे 2 पदरी धागा आहे. तर इथे आपण 2 खांब आपल्या पानाचे खालच्या साईडला टोकाला बघा 2 खांब आले. ते दोन्ही खांबांच्या मध्ये हे मागे पुढे घेऊन 2 पदऱ्यानं इथे आपल्याला गाठ मारून टाकायचं. एक दोरा घेऊन वरती आणि खालचा एक असं घेऊन असं ते दोन्ही पदरे घेऊन 2-3 वेळेस गाठी मारून टाकायचं. आणखी गोंडा असे सेम लावून घ्यायचा आपल्याला. तर सुरुवातीला आपण दोन्ही खांबांच्या मध्ये जी मणींची लाईन आहे ते बांधून घेतली. तिथेच आपल्याला आणखीन एक गोंड्याची लाईन बांधून घ्यायचं आहे. त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी 2 गोंडे आपल्याला लावून घ्यायचे. तर हे बघा, तर आपले 2 गोंडे लावून तयार आहेत. तुम्ही जर थोडीशी साईज वाढवायची असेल तुम्ही वाढवू शकताय. मी फक्त 7-7 मणीचा वापर केला आहे. तुम्ही 8-9 ह्या पानाच्या खाली तुम्ही तशी मणी घ्यायची. त्या तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकताय. तुम्ही एवढीच म्हणजे कारण तोरण माझं खूप मोठी साईज झाल्या डोक्याला लागून म्हणून मी एवढीच लाईन तयार करून घेतले. अशी पूर्ण आपण लावून घेऊया. आपले गोंडे लावून तयार आहेत. खूपच सुंदर असं तोरण झालेलं आहे. हे बघा, तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.